ओंकार स्वीट्स वर्सेस कौस्तुभ इलाइट दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कौस्तुभ इलाइट या संघाने आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय भूषण फडतरे आहे. भूषण फडतरे गोलंदाजीमध्ये पहिलं पॉवर प्लेचं शतक. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय प्रसाद खलाटे आहेत, कुमार जाधव आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहित खता. पाडेगावचा असणारा हा सितारा आपण पाहतोय. या संघामध्ये नक्कीच चांगली कामगिरी राहणार. दोन्ही संघासाठी ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच सकाळपासून आपण पाहतोय गमावलेली आहे. इथून मात्र जो प्रवास राहील दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. जो संघ इथून मॅच हरणार आहे त्यासाठी मात्र ही लढाई इथंच संपणार आहे. स्वप्न थोडंसं अपुरं राहील. इथं प्रयत्न करावे लागतील. दोन्ही संघ आपण पाहतोय मातब्बर आहेत, चांगले संघ दोन्ही संघ पाहतोय आपण. पहिलं पॉवर प्लेचं शतक सुरू होत आहे. पंचांचा इशारा येतोय. 30 मिनिटांमध्ये 6 शतकं संपवायचे तर आयोजन नियोजन देखणं आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. ओंकार स्वीट्स, कुमार जाधव आणि रोहित खताळ हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. सलामी फलंदाज. मागील मॅच मधील चुका मात्र इथं सुधाराव्या लागतील. हा शॉट चांगला आहे. समोरच्या दिशेने आपण पाहतोय अगदी कॅमेरामॅनला दिली सलामी आणि येतोय षटकार. 6 धावा. महेश सर, आपण या मैदानामध्ये नक्कीच कुमार जाधवला नेहमी पाहतो की चांगली कामगिरी राहते. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की थोडासा नाराज होता. बघा विकेट गेल्यानंतर थोडंसं हताश व्हावं लागतं. इथं आपण पाहतोय की चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी मात्र आत्मविश्वास वाढवणारा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. म्हटलं होतं ना आत्मविश्वास वाढला आणि त्याच्यामधून आपण पाहतोय तानाजी कोळेकर याला मात्र चकवा देत चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार मात्र वसूल केलाय. म्हटलं होतं ना षटकारांना जो वाढलेला आत्मविश्वास आहे ना, आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र त्याला मिळाली आणि हाही चौकार त्यानं वसूल केला. चौकारानं पुढे जाण्याचा प्रयत्न मात्र इथं होतोय. आपण पाहूया धावपलक आपल्याला नक्कीच चांगला पाहायला मिळेल. आयुष्यात कष्ट करावे लागेल. कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यश आपल्याला मिळत असते. आपण पाहतोय हाही चेंडू चांगला होता. आपण पाहिलंय सबमरीन टाईप थोडासा खाली राहिला चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय. बघा एखादा चेंडू अतिरिक्त उसळी. डिक्लेरेशन झोन आहे या मैदानाचं वैशिष्ट्य. भौगोलिक स्वरूप पाहता आपण पाहतोय बघा मी आत्ताच सांगितलं व्हाईटचा इशारा आला. इथं पंच कळवतायत व्हाईट बॉल कॉल. बघा व्हाईट बॉल असणार आहे. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर असणारा हा चेंडू आणि थोडासा अतिरिक्त उसळी. पहिल्या चेंडूमध्ये पाहिलं पण सबमेरीन होता. तिसऱ्या पंचांची मदत इथं मागितली. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये इथं यायचंय. कोण पंच आहेत? निर्णयाची अपेक्षा असेल. आपण पाहतो एसटीसी लाईव्ह. रणजित सोरगे यांच्या मालकीचं असणारे एसटीसी लाईव्ह आपण पाहतोय. काय बॉलिंग ऍक्शन आहे आपण पाहतोय. भूषण फडतरे चेंडूची इथं चाचपणी होते. आपण पाहूया नक्कीच व्हाईट बॉल आहे. पंचांनी कळवलंय. बघा बऱ्याच प्रकारचे चेंडू असतात. आपण पाहतोय क्रिकेटच्या इतिहासामध्ये. बघा क्रिकेट हा नियमावलीचा खेळ आहे. व्हाईट बॉल आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आपण पाहतोय वन बाउन्स ही असेल. आपण पाहतोय हाही चेंडू चांगला राहिला. आपण पाहतोय उत्कृष्ट अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता. त्यानंतर एक चौकार वसूल केला. तिथून मात्र कमबॅक करत असताना आपण पाहतोय एकाच संघात खेळणारे खेळाडू आपण पाहतोय. नेहमी एकमेकाची ताकद माहीत असते ना, त्यावेळी मात्र नक्कीच अडचणी दोघांना असतात. हाही आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. भूषण फडतरे गोलंदाजीमध्ये मिश्रण आपल्याला पाहायला मिळतंय. व मिश्रण असावं लागतं. मिश्रण नक्कीच आपण पाहतोय. 12 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. अजूनही या शतकातील एक चेंडू आहे. भरपूर काही सांगून जाणार. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर जर त्याचा हिशोब मात्र चालू होणार आणि कुमार जाधव
या खेळाडूला नक्की आपण पाहतोय की जास्त वेळ शांत मैदानामध्ये कधीच थांबवता आलं नाही. हाही आपण पाहतोय लोअर फुलटॉस होता, पिक केला आणि तिथं मात्र आलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. चौकार आला असता परंतु मागील भिंतीवरती आपण पाहतोय की 38च्या बाहेर 2 धावा आहेत. 14 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पहिलंच पॉवर प्लेचं शतक भाग्यशाली राहिले. आपण पाहतोय की फलंदाजी टीम नक्कीच प्रतिस्पर्धीला विचार करायला लावणारी फलंदाजी आपल्याला प्रथम शतकामध्ये पाहायला मिळाली. प्रथम शतकामध्ये 14 धावा आणि 6 षटकांचा डाव आहे. बघा 6 षटकामध्ये नक्कीच ही सरासरी आपल्याला पाहायला मिळाली तर नक्कीच आपण 90 धावापर्यंत पाहायला मिळेल असं तर वाटतंय आपल्याला. की जमेची बाजू आपण पाहतोय की प्रथमतः आलेली सलामी जोडी अजूनही कोणतीही विकेट मात्र गमावलेली नाही. सोमनाथ ताटे गोलंदाजी मार्कावर आपण पाहतोय. सोमनाथ ताटे या गोलंदाजाकडे खूप मोठी ताकद आहे. अनेक मॅचेस अनेक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथं मात्र संघ मालकाने संघ नायकाने यांच्यावरती जबाबदारी दिली. जबाबदारीवरती मात्र त्यांना रोहित खाता मॅन फ्रॉम पाडेगाव याही खेळाडूच्या नावाची चर्चा आपण पाहतोय. कमी वयामध्ये चर्चेत असणारा हा खेळाडू रोहित खाता ऑन द शफल खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस आहे आणि मोठा मासा गळाला. मी म्हटलं होतं सोमनाथ ताटे गोलंदाजीमध्ये असते मिश्रण आणि फलंदाज होतोय बाद. एक मोठा धक्का. महेश सर आपण सकाळपासून मॅचेस आपण पाहतोय. ओंकार स्वीट संघाला पहिला झटका सकाळी लागला. यानंतर थोडस सावरलं होतं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनवल्या. इथून पुढील प्रवास कसा राहील? विकेटवरती त्यांना सर थांबून खेळावं लागेल. थोडासा एक मोठा फलंदाज तंबूत परतला रोहित खताळ. थोडंसं त्याला सूर गवसणं गरजेचं आपल्या संघासाठी. परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा सोमनाथ यांनी चांगला चेंडू टाकला. थोडंसं चेंडूवरती बोटे फिरवली होती आणि सुरेख झेल टिपला सीमारेषेवरती. थोडंसं विकेटवरती येणाऱ्या फलंदाजाला सर मेजर सर त्या ठिकाणी थांबून खेळावं लागेल. नक्कीच सर चेंडू थोडासा चुकला होता. लोअर फुलटॉस होता. स्वतःला जागेवरून खेळायचं होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाज नेहमी स्वतःला इम्प्रोवाइज करतात आणि त्याच्यामध्ये मात्र यशस्वी करण्याचा प्रयत्न जरूर होता. परंतु फटका फसला आणि त्याच्यामधून मात्र आपण पाहतोय फलंदाज रोहित खताळ बाद झाला. लाला भोजने पीछा करोगे तो भाई अंपायर वाइट नहीं देने का. पीछा नहीं किया. भाग्यशाली रही यहाँ पे. अतिरिक्त रन के साथ यहाँ पे आगे बढ़ रही टीम. ओंकार स्वीट्स, कुमार जाधव आणि आकाश. आदित्य रणदिवे काय फटका आहे. फटक्यामध्ये अगदी वजनदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मिड विकेट दिशा आणि काऊ कॉर्नर. म्हटलं की फलंदाजाचा पसंतीचा स्ट्रोक मात्र खेळण्यासाठी यशस्वी ठरलेले आहेत लाला भोजने. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं. मयुरेश मार्केट सुपर 6 यांच्या वतीनं काय बक्षीस असणार आहे नक्कीच आपण पाहतोय. चांगली देखणी स्पर्धा पंचक्रोशीमध्ये आपण नेहमी दरवर्षी आपण पाहत असतो. डिक्लेरेशन झोन मध्ये आहे का? 1 धाव मिळाली. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या षटकारानं बघा चित्र कशा पद्धतीने बदलले. सोमनाथ ताटे यांच्यावरती मात्र हल्ला बोल इथं आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत या शतकातील 3 चेंडू झालेले आहेत. एक चेंडू जरूर वाईट आलाय. हाही चेंडू चांगला राहिला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. लेग कटर चेंडू होता. ही ओळख मात्र या गोलंदाजाची आपण पाहतोय. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये नक्कीच यशस्वी असणारा हा गोलंदाज, उंच पुरा असणारा सोमनाथ ताटे. भाग्यशाली आपल्या संघासाठी आपण पाहतोय. नक्कीच हाही चेंडू चांगला राहिला. आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. नक्की डीप एक्स्ट्रा कव्हरला देखणा फटका पाहायला मिळाला असता. परंतु शॉर्ट कव्हरला असणारा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. सोमनाथ ताटे उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. जरी धावा आल्यात तरी मात्र जो अडथळा होता तो इथं कमी करण्याचा प्रयत्न सोमनाथने केलाय. आतापर्यंत 9 धावा दिलेल्या आहेत आणि 1 विकेट महत्वपूर्ण मात्र त्याच्या नावावरती आपण पाहतोय. कौस्तुभ इलाइट. हाही चेंडू चांगला राहिला. मी म्हटलं होतं ना शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. त्याला माहित आहे की कुमार जाधवच्या रडारमध्ये चेंडू आला
तर मात्र त्याचं मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर नक्कीच करतोय. 23 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्ले संपलेला इथं आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या पाहिजे ती सरासरीमध्ये गाठण्यामध्ये यशस्वी ठरलाय ओमकार स्वीट्स आपण पाहतोय. आणि अजूनही जो विस्फोटक असणारा फलंदाज कुमार जाधव अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये आहे आणि त्याची खूप मोठी ओळख आहे. मेजर सर, तुम्हाला या ठिकाणी सिमेंट विकेट आणि माती विकेटवरचा फरक काय जाणवतोय साधारण या ठिकाणी आम्हाला तुम्ही सांगा. या ठिकाणी माती विकेट आहे आणि या माती विकेटवरती कोणाचं अधिराज्य गोलंदाज की फलंदाज गाजवतात ते देखील आपण आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. बघा, माती विकेट म्हटलं की सर स्वतःचं थोडंसं कौशल्य हवंय. माती विकेट मध्ये वरती आपण पाहतो नेहमी चेंडू थोडासा थांबून येतो, तिथं फलंदाजाला स्वतःचं कौशल्य वापरावं लागतं की चेंडू थांबून आल्यानंतर आपण कशा पद्धतीने फलंदाजी करायची आणि किती वेट करायचा आहे बॉलचा हे मात्र फलंदाजावरती असताना गोलंदाजाने कशा पद्धतीने मिश्रण करायचंय हे गोलंदाजीचं कौशल्य असतं. माती विकेट असो सिमेंट विकेट असो दोन्ही संघासाठी एकच खेळ असतो, परंतु वर्षभर आपण जो सराव करतो ना तो खूप महत्वाचा असतो की पूर्ण वर्षभर आपण कोणत्या खेळपट्टीवरती खेळ खेळतो. सराव खूप महत्वाचा असतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आपण पाहतोय शेवटचा सामना 2013 साली खेळले. व्हाईट बॉल कॉल नक्कीच असणारे पंचांचे हात मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतात. अमोल भिवरकर आणि रणदिवे सर अचूक पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. डाऊन द लेग ठेवण्याचा प्रयत्न वैयक्तिक दुसरा आहे भूषणसाठी आपण पाहतोय. भूषण एक उंच पुरा नवोदित असणारा गोलंदाज आपण नक्कीच पाहतोय. पुण्याच्या संघाला याच खेळाडून आपल्या कामगिरीच्या जोरावरती कुमार जाधव आणि भूषण फडतरे फलटणच्या शिवाजी राजे क्रीडा संकुल मैदानावरती या दोन्ही खेळाडूंच्या नावाची महेश सर नक्कीच चर्चा होती. आज आपण पाहतोय प्रतिस्पर्धी म्हणून आहेत परंतु नक्कीच जवळचे मित्र आहेत. एक सिंगल एका सिंगलच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 25 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. 2.1चा खेळ इथं संपलाय. सरासरी चांगली आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र कोणता संघ कमबॅक करतोय हे महत्वपूर्ण असताना या शतकामध्ये पीटीपीएल म्हणून चर्चेत असणारे हे दोन्ही खेळाडू टॅप केलाय. डिरेक्ट हिट झाला तर काही घडू शकतं, परंतु थोडासा लेट आणि चिथ्याची चपळा इथं पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला समन्वय. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला मात्र तिथं शोधत येईल. असा असणारा हा क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटचा छंद जोपासत असताना आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी महेश इथं पाहायला मिळते. प्रेक्षक म्हटलं की कोणत्याही स्पर्धेचं केंद्रबिंदू असतं आणि ते मात्र नक्कीच साखरवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नियोजन असल्यामुळे या ठिकाणी प्रेक्षक सुसज्ज असं मैदान आणि संपूर्ण एक जे हनुमान तालीम संघानं या ठिकाणी प्रीमियर लीग व्यासपीठ निर्माण करून दिलाय सर. या ठिकाणी सर्व खेळाडूंना आपल्या भागातील आणि चॉईस प्लेअर देखील या स्पर्धेमध्ये आहेत. बघा, लाला भोजने लॉंग ऑफच्या दिशेने नक्कीच बघा आपल्या चुका स्वतःला माहित असाव्यात. बघा, युट्यूबचं जे माध्यम आहे ना महेश सर, थोडंसं खेळाडूंना घरी जाऊन पाहायचंय की मी कोणता शॉट खेळला होता, तिथं कोणता शॉट खेळायचा होता. हाही कुमार जाधव अंदराईज खेळला, इथं चान्स आहे आणि हाफ चान्स होता आणि इथं मात्र चुकीला माफी नाही. चौकार दोन्ही पायाच्या मधून चेंडू गेलाय. बघा चुका कशा घडतात, बॉलला कशा पद्धतीने स्टॉप करायचंय, काय करायचं होतं हे स्वतः ठरवायचंय. यासाठी असतो फक्त आपलं सातत्य हवंय आणि सातत्य ठेवत असताना ज्या चुका होतात त्या चुका सुधारणं खूप गरजेचं असतं. बघा किती महत्वपूर्ण विकेट होती. हाफ चान्स होता, एखादा सोपा झेल सुटणं यालाही क्रिकेट म्हणतात आणि एखादा सोपा झेल अवघड रीतीने घेणं यालाही क्रिकेटच म्हटलं जातं. क्रिकेटची परिभाषा खूप मोठी आहे. अतिरिक्त उसळी आपण पाहतोय. व्हाईट बॉल कॉल पंचांनी कळवलंय, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय तालुक्याचा खूप मोठा अनुभव आहे प्रसाद खलाटे. अनेक खेळाडू यांनी तयार केले. आजही आपण पाहतोय या मैदानामध्ये खुंटे गावाचा संघ नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर गावामध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकाची अनेक बक्षिसं या खेळाडूंच्या नावावरती आहेत. संग्राम माने असतील, प्रसाद खलाटे, सोमनाथ ताटे आज या मैदानामध्ये, उद्याही अनेक मातब्बर खेळाडू या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील.
एक चॉईस प्लेअरची संधी मात्र खूप मोठी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 32 धावा धावपलकरती लागलेले आहेत. एका विकेटच्या मोबदल्यात सरासरी आपण पाहतोय तकरीबन प्रति ओव्हर 10 ते 11 धावा मात्र बनवलेल्या आहेत ओंकार स्वीट संघ. एक मिनिट सर. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी माननीय श्री उमेश दादा कांबळे यांचं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे दादा, आपण स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. सोमनाथ ताटे पुन्हा एकदा बघा, चांगली गोलंदाजी राहिली सोमाच्या नावावरती. अगदी एक विकेट महत्वपूर्ण. 9 धावा त्याने 6 चेंडू मध्ये दिल्या, त्यात मध्येही एक षटकार होता. किफायती गोलंदाजी. हाही चेंडू चांगला राहिला आणि त्याच्यावरती मात्र फटकाही सुंदर, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला असणारा क्षेत्ररक्षक, याला म्हणतात गोलंदाजी. बघा आपण चेंडू कुठे टाकायचा आहे आणि मात्र क्षेत्ररक्षक कशा पद्धतीनं सजवायचं आहे ते सोमनाथ ताटेला चांगलंच अवगत असणार आपण पाहतोय. एकाच सिंगल आपण पाहतोय पुढे जाण्याचा प्रयत्न. 33 धावा धावपलकरती लागलेले आहेत. 33 धावा शेवटपर्यंत लढायचे. कुमार आडव्या बॅटने आपण पाहतोय चेंडू मात्र वाऱ्याच्या वेगात सुसाट सुटलाय, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. कुमार जाधवची ताकद खूप मोठी आहे. ISPL स्टार भूषण घोळे यांचा फॅन आहे तो कुमार जाधव. भूषण घोळे सर नक्कीच कुमारसाठी दरवर्षी एक बॅट मात्र त्यांच्याकडून असते आणि तो कुमार आज मात्र त्या मैदानामध्ये आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती षटकार वसूल केला होता. ती ताकद मात्र त्याच्याकडे आहे. अजूनही उर्वरित चेंडूवरती आक्रमण करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. आणि सोमनाथ ताटे हाही चांगली कामगिरी करतोय. हो भाग्यशाली विकेटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. मी म्हटलं होतं ना सोमनाथ ताटे. चेंडूवरती मात्र बोट फिरवली शेवटच्या क्षणी. नक्कीच मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये कुमार जाधव माघारी परतला. इथून मात्र सर्वच जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल लाला भोजनेवरती असणार आहे. प्रवीण रणवरे, प्रवीणला कामगिरी करावी लागेल. सोमनाथ ताटे मी म्हटलं होतं ना पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतर एक चौकार जरूर आला. त्या चौकाराचं प्रत्युत्तर मात्र इथं आपण पाहतोय गोलंदाजीच्या स्वरूपात विकेट एक मिळालेले महत्वपूर्ण. चौकारा षटकाराने नटलेल्या फलंदाजीला पूर्ण विराम इथं लावलाय, परंतु आलेला फलंदाज काय कामगिरी राहते पाहूया. चला वेळ घालवू नका. 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं संपवायची, तर नाही तर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला 38 मध्ये एक प्लेअर आत घ्यावा लागेल. लक्षात ठेवा. विनंती असेल आपल्याला, दोन्ही संघांना विनंती आहे. हा ही चेंडू चांगला राहिला, त्याला माहिती आहे इथं फक्त प्रयत्न असतील डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल मात्र असणार आहे. 2 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय सोमनाथ ताटे 10 चेंडू टाकलेले 16 धावा त्याने दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय एक षटकार आणि एक चौकार आला होता. प्रवीण आला, एका चेंडूमध्ये 2 धावांनी खातं खोललंय. आकाश भोजनेला मात्र आपण पाहतोय आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय महेश सर. 11 धावा त्याच्या नावावरती आहेत. इथून पुढे मात्र स्वतःला जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारी स्वीकारण्यासाठी तर मात्र कामगिरी करावी लागेल. हाही चेंडू चांगला होता, तिथं कोणताही क्षेत्ररक्षक नाही. आपण पाहतोय डोक्याच्या वरतून क्षेत्ररक्षक बनलाय. दर्शक चेंडू जातोय, चौकार, 4 धावा. मित्रांनो लीग मॅचेस मध्ये आपल्याला नेहमी चान्स मिळत असतात आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय मिळालेल्या संधीचं सोनं करायचंय. ज्यावेळी संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं त्यावेळी मात्र आपलं नाव नक्कीच जय हनुमान तालीम संघ पिंपळवाडी आयोजित साखरवाडी प्रीमियर लीग मध्ये इतिहासामध्ये राहणार आहे. चांगला टॅप केलाय, एक सिंगल मात्र घेतलेली. एका सिंगलचं महत्व त्याला माहिती आहे. कॅल्क्युलेशन दाखवणं गरजेचं होतं. मेरिट वरती फलंदाजी करणारा फलंदाज आकाश भोजने अजूनही मैदानामध्ये उभा आहे. तर एक सिंगल घेऊन मात्र इथं आलेला आहे प्रवीण. शतकाची समाप्ती एका सिंगलनं आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट होताना आपण नाही होत. आपण पाहतो एक धाव मात्र घेतली त्याने. 44 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. चांगली सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकामध्ये 44. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हर मध्ये बघा दोन्ही जे सलामीचे गोलंदाज होते
त्यांच्या ओव्हर मात्र इथं संपलेले आहेत. उर्वरित आकाश भोजनेला चांगली कामगिरी करण्यासाठी इथं मात्र संधी आहे. पाहूया अभि काठे आपली कामगिरी कशा पद्धतीने करतायत. फलंदाजी चांगली करतो, गोलंदाजीमध्ये संघनायकाने विश्वास जरूर दाखवलाय. जय हनुमान तालीम संघ पिंपळवाडी आयोजित साखरवाडी प्रीमियर लीग पर्व पहिल्या पर्वामध्ये खेळाडूंना मिळालेली संधी आपण पाहतोय. तालुक्यातील पश्चिम भागातील खेळाडूंना जी संधी, चांगलं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय. अभि काटे इनसाइड आउटचा फटका मात्र खेळण्याच्या प्रयत्नात एक सिंगल आली. दुसऱ्या धाब्याची तर चेष्टाही करणार नाही, त्यांना माहिती आहे केली चुकीला माफी नाही. एकाच दुसऱ्यात रूपांतर केलं की मात्र आपण पाहतोय धावफलकाला आकार येतो. आणि धावफलकाला आकार येताना गोलंदाजाला मात्र इथं आपण पाहतोय त्यांच्या सरासरीमध्ये भर इथं वाढते. पहिल्या चेंडूवरती 2 आलेले आहेत. इथून पुढे मोठे फटके जर आले तर मात्र दोन्ही संघासाठी आपण पाहतोय ओंकार स्वीट संघासाठी चांगली कामगिरी असणार आहे. अभि काटे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हाही चेंडू आपण पाहतोय चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु एक सिंगलच्या स्वरूपात इथं स्ट्राईक रोटेड होते. पुन्हा आतापर्यंत या शतकामध्ये 3 धाबा आलेले आहेत. एकमेव ठिकाण जिथं सर्व दुःख विसरून आपण पाहतोय की आपल्याच धुंदीत खेळाचा आनंद घेतला जातो. हे मैदान आपण पाहतोय साखरवाडीचं मैदान. हाही शॉट चांगला राहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स येतोय. चौकार, 4 धावा. बघा स्वतःला वेळ दिलाय. हेच असतं महेश सर, आपण सांगितलं होतं की माती विकेट आणि सिमेंट विकेट वरती काय फरक असतो. बघा आपण पाहिलं की चेंडूचा थोडासा वेट केला त्याने, वेट करून स्वतःचा वेट चेंडूवरती ट्रान्सफर केला आणि चेंडूला मात्र हाही डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 2 धावा. नऊ धावा आतापर्यंत 4 चेंडू मध्ये आलेले आहेत. या शतकातील उर्वरित 2 चेंडू बाकी असतील. नक्कीच हे 2 चेंडू भरपूर काही महत्वपूर्ण असणार आहेत. ओंकार स्वीट संघासाठी प्रयत्न राहतील. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न राहील. यशस्वी व्हावं लागेल. पुढील संघाची ताकद पाहता सोमनाथ ताटे असतील, प्रसाद खलाटे. काही चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त उसळी. चेंडू पडल्यानंतर रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची इथं मदत पाहायला मिळते. बघा इथं आपण पाहतोय वाईट साठी व्हाईट बॉल. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू त्यांचा सक्सेस झालाय म्हणून मात्र कायम ठेवला जातोय. ओंकार स्वीट्स, प्रवीण आणि आकाशने पहा आपण पाहतोय 10 चेंडू मध्ये 17 धावा. 1 बाउन्स मात्र इथे मिळालाय. असा चेंडू पुन्हा हाताळू शकत नाहीत. असा चेंडू आला तर पंच कळवतील हा नो बॉल असेल. हाही चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डिक्लेरेशन मध्ये 2 धावा असतील. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. आकाश भोजने 11 चेंडू मध्ये 19 धावा. या शतकातील एक चेंडू अजूनही बाकी आहे. महत्वपूर्ण असणार आहे, दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण असणार आहे. डॉट आला तर कौस्तुभ विलाइट आणि एक मोठा फटका आला तर ओंकार स्वीट्स मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड असेल. ही चेंडू चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथं एक 1 बाउन्स झाला होता.
बघा पहिल्या वन बॉलचा फायदा काय घडला इथं आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. नो बॉल कॉल, नो बॉल कॉल, फ्रीडची संधी असणार आहे. बघा जीवनामध्ये अशी संधी भेटत नाही, परंतु इथं संधी क्रिकेटरला नक्कीच मिळत असते. दुसऱ्या ही इनिंग संपताना आपल्याला टॉस घ्यायचंय, परंतु टॉस घेताना दोन्ही कॅप्टन तर आतमध्येच आहेत, असं होणार नाही. इथं संधी बरोबरीची संधी आपण दिलेली, तर असं होऊ शकणार नाही. हाही चेंडू चांगला राहिला. शतकाची समाप्ती लेग बायच्या स्वरूपात एक तर आली, परंतु शतकाची झाली समाप्ती. अभिने मात्र 14 धावा दिल्या. 58 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली कामगिरी आपल्याला ओमकार स्वीट संघाकडून पाहायला मिळाली. उर्वरित 6 चेंडू असतील. 6 चेंडूवरती आक्रमण आपल्याला अगदी खुल्या मनानं प्रयत्न करावे लागतील, तर आपण 70च्या पार आकडा नेऊ शकता. महेश सर, चित्र आपल्याला मॅच मध्ये बदलतं पाहायला मिळतंय. सकाळपासून समालोचन आपण करताय. रगरगत्या उन्हामध्ये थोडंसं कठीण असतं. एकट्या समालोचकाला दिवसभर बोलणं अवघड आहे, परंतु बघा आपल्या नक्कीच पंचकृषीतील असणारे साखरवाडी ग्रामस्थ आणि साखरवाडी गावातील हे खेळाडू आहेत. यांना चांगलं मोलाचं सहकार्य आपल्याकडून मिळालं. नक्कीच आपण स्पर्धेची शोभा वाढवली. गोलंदाजाचं नाव सांगायचंय, महेश आलाय. महेश शांत स्वभावाचा आहे, परंतु क्रिकेटमध्ये महेश शांत नाही. नक्कीच चांगली कामगिरी, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असणारा महेश आणि वेगवान गोलंदाज आहे. कुंटे गावचा असणारा हाही खोलवर टप्प्याचा, आणि तिथं आपण पाहतोय काय घडलंय. बघा हेच करायचं होतं. मागील झेल सुटला, तिथून चौकार गेला होता. त्यानंतर थोडंसं स्वतःला इम्प्रोवाइज केलं आणि काय करायचं हे मात्र त्याला समजलं. हेच असतं क्रिकेट. बघा बऱ्याच ठिकाणी महेश सर आपण पाहतो 70% क्रिकेट डोळ्याने शिकलं जातं, परंतु 30% तर सराव आपल्याला हवा आहे, आणि तो मात्र करतात. बघा बरेच खेळाडू आपण पाहतोय शेतकरी कुटुंबातील आहेत. घरातील सर्व कामं करून आपण क्रिकेटचा छंद जोपासतात, त्याच्यातून आपल्याला पुढील शिक्षण घ्यायचं असतं. महेशवरती थोडासा प्रेशर पाहायला मिळतो, पण प्रेशर घेणारा गोलंदाज नाहीये. बऱ्याचदा हा चेक होतो. महेश आहे तो प्रसाद खलाटे, आपण जास्त प्रेशर देत आहे काय त्यांच्यावरती. यंगस्टर खेळाडू, यंगस्टर वरती थोडासा प्रेशर असतो. बघा मॅच हारली होती, मागील मॅच हारल्यानंतर हा महेश सुपर ओव्हर मध्ये हारली, आणि हा महेश संघ एकीकडे आणि महेश एकीकडे बसला होता. याच्यावरती कोणताही दबाव नसतो. हाही चेंडू चांगला राहिला. खोलवर टप्प्याचा चांगला ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळणार, आणि इथं मात्र आकाशचा खेळ इथं संपलाय. महेश, मी म्हटलं होतं ना महेश सर की मी कुठेतरी याला पाहिलं होतं, आणि आजही माझ्या लक्षात आहे की उत्कृष्ट गोलंदाजी करतो आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. नक्कीच आपण पाहतोय कोणताही दबाव या गोलंदाजावरती नसतो. अचूक टप्प्यावरती, आणि दोन्ही चेंडू परफेक्ट सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाले. कॅच उत्कृष्ट झेल याच्याच नावावरती असतो, तोच आहे तो महेश आपण पाहतोय कुंटे गावचा. महेश खुंट्यात मॅच चालू होती. याच महेशनं शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू 6 धावा पाहिजे होते, आणि षटकार खेचला होता. सूर झालाय, आणि इथं आक्रमण केले डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी केली चूक अभिने. अभी नहीं तो कभी नहीं भाई, अभी काटे, ऐसा नहीं करने का. अच्छा काम करते अपनी टीम के लिए. क्या हुआ यहाँ पे, कांटे की टक्कर चल रही थी यहाँ पे, दोनों में लगी यहाँ पे टक्कर. कुछ नहीं हुआ यहाँ पे. चलो, खिलाड़ियों को कोई दर्द नहीं होता है. आपली काळजी घ्यायची. उन्हाचा प्रकोप वाढतोय. बघा आयोजकांचं नियोजन बघा महेश सर आपण पाहतोय. पाण्याचं नियोजन आहे, ORS आहे, आणि इथं नैसर्गिक तर आपल्याला पाहायला मिळतंय सावली. ऐतिहासिक असणारे हे मैदान आपण पाहतोय. महेश आपण बऱ्याचदा चेक होत आहे, परंतु थोडस पाहायचंय आपण इथं काय चाललंय. पंचांनी आपल्याला थांबवलंय.
उत्साहवर्धक गोलंदाजी आपण पाहतोय. रणदिवे सर सांगतायत थांबवा, पीछे तो देखो. बल्लेबाज तैयार हो रहे यहाँ पे. ये भी फुल टॉस है यार, फुल टॉस को फुल लॉस किया है यहाँ पे. खुद को थोड़ा सा बदलाव लाना चाहते थे यहाँ पे महेश, थोड़ा सा चूके लोअर फुल टॉस किया यहाँ पे. अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पे. गेंद सीधी है 6 रनों के लिए यहाँ पे रनों में इजाफा होता हुआ यहाँ पे. 66 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. आखिरी की दो गेंदें बची है यहाँ पे. आखिरी ओवर स्लॉग ओवर में 3 गेंदें अच्छी रही. चौथी गेंद पे आया छक्का. आखिरी की 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण रहेगी. 66 रन लगे बोर्ड पे. प्रवीण और सूरज. प्रवीण आए, अच्छी बल्लेबाजी यहाँ पे. ये भी डाउन द लेग थी यहाँ पे. 1 रन. 1 धावा आहे डिक्लेरेशन मध्ये. शेवटचा चेंडू असणार आहे बघा. काय प्रयत्न, चांगले प्रयत्न राहिले. सूरज आलाय. हा चेंडू चांगला राहिला. उत्कृष्ट चेंडू डिलिव्हर करतायत महेश. आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. महेश सर तुम्ही सांगितलं होतं की महेशचं क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असतं आणि आपल्या संघासाठी आपण पाहतोय 69 धावा धावफलकावरती लागलेले. 70 धावा जिंकण्यासाठी 3 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहिलं चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. ओंकार स्वीट संघाकडून सोमा ताटे 2 शतक आपण पाहिली. सोमा ताटेची 21 धावा दिल्या. भूषण फडतरे 2 शतकामध्ये कोणती विकेट मात्र त्याला मिळाली नाही. 22 धावा दिल्या. सोमानं 2 विकेट मात्र घेतल्या. तिथून आपण पाहिलं अभि काठे चांगली गोलंदाजी राहिली आणि महेशने मात्र नक्कीच चांगली कामगिरी महेश कडून पाहतोय आपण. 69 धावा धावफलकावरती लागल्या. या मॅच मध्ये चांगली पकड आपल्याला पाहायला मिळते. मायक्रोफोन वरती बघा बदल होणार नाही. मीही थोडस थांबणार आहे इथं, परंतु महेश कदम सर समालोचन सांभाळतील आपण पाहतोय. फलटण तालुक्यातील एक प्रोफेशनल, बरीच वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा केली. प्रोफेशनल लेदर क्रिकेट खेळले. यांचा चिरंजीवी प्रोफेशनल लेदर क्रिकेट खेळतो. आज आपण पाहतोय साखरवाडी गावामध्ये अमोल भिवरकर आहेत, रणदिवे सर आहेत. अमोल भिवरकर सर एक फिरकीचा जादूगर म्हणून ओळख असणारे आपण पाहतोय आज पंचांच्या भूमिकेमध्ये. बघा बरेच दिवस आपण पाहतोय क्रिकेटची सेवा करत असताना त्याच्यातून आपल्याला आलेला असतो तो अनुभव, आणि अनुभवानं मात्र पुढे जातो आणि नवीन पिढीला मात्र काहीतरी नवीन आपण सोडून जात असतो. त्याच्यातून काहीतरी नवीन घ्यायचंय. बघा युट्यूब जुन्या काळामध्ये नसायचं, परंतु इथं युट्यूबची संधी आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. बघा स्वतःला प्रसिद्ध जग मात्र करत असतं त्यावेळी आपली कामगिरी चांगली राहते, आणि कामगिरी चांगली करत असताना सराव महत्वाचा असतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याच क्रिकेटनं आपल्याला दिलं. शेवटचा सामना 2013 साली खेळले होते. त्याही दिवशी नेट प्रॅक्टिस मात्र विसरले नव्हते. आज क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटचा आनंद घेत असताना ही मंडळी आपण पाहतोय. 70 धावा बनवायच्या 36 चेंडू मध्ये. कामगिरी चांगली करावी लागेल. दोन्ही संघासाठी असणार आहे महत्वपूर्ण लढाई. इलाइट संघ मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. अनुशासन आपल्याला पाहायला मिळतं या साखरवाडी प्रीमियर लीग मध्ये. आपण पाहतोय कुमार जाधव, आकाश भोजने, प्रवीण चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. जरी महेश सर आपण पाहतोय खेळाडू नवोदित आहेत, परंतु बघा फटक्यामध्ये कोणती कमी नव्हती. चांगल्या चेंडूवरती चांगल्या धावा बनवल्या, हे खूप महत्वाचं असतं नवीन खेळाडूसाठी. आपण पाहतोय नक्की शुभेच्छा असतात की पुढील मॅच मध्ये बघा स्वतःला इम्प्रूव्हाइज करण्यासाठी जी मिळालेली संधी, बघा नॉकआउट मॅचेस मध्ये आपल्याला संधी मिळत नाही, परंतु या लीग मध्ये जी संधी मिळाली आहे संधीचं सोनं प्रत्येक खेळाडू करतोय. आपल्या संघासाठी मात्र इथं
100% देण्याचा प्रयत्न मात्र चालू आहे. ऑक्शन पद्धतीने घेतलेले खेळाडू आहेत. चांगलं आयोजन राहिलं सर. 4 संघ मालक प्रत्येक दिवशी आपण पाहतोय. 5 दिवसाचा खेळ इथं आपल्याला पाहायला मिळेल. 3 दिवसाचा आहे. तिसऱ्या दिवशी फायनल असेल. कालचा आज सुरू झाली ही मॅचेस आपण पाहतोय. षटकारासाठी सुरुवात झाल्यानंतर मयूरेश मार्केट सुपर 6 युवराज मान्य युवराज रणोरे पाटील प्रत्येक षटकाराला एक झाड लावणार आहेत. बघा हा चांगला उपक्रम. उन्हाळा आहे बघा. उन्हामध्ये कशाची कमी आहे. झाडाचं महत्व आहे बघा. निसर्गाचा समतोल कसा राखला जातो हे मात्र आपल्याला वृक्ष लागवडीतूनच आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा उपक्रम आपल्याला बऱ्याच स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु साखरवाडी गावामध्ये पहिल्यांदाच आम्ही बऱ्याच मॅचेस बघतो, परंतु असा वृक्ष लागवडीचा उपक्रम पहिल्यांदाच आपल्याला साखरवाडीमध्ये पाहायला मिळाला स्पर्धेमध्ये. आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो की असा अनोखा उपक्रम मात्र त्यांनी ठेवलाय आणि तो मात्र पूर्ण करतील. सोमनाथ ताटे या फलंदाजाला नेहमी पाहतो आपण महेश सर की नव्या चेंडूवरती प्रथमतः आपल्या सलामीला नक्कीच येतो. जो नवीन चेंडू असो जुना असो, मात्र हा खेळाडू चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. सोमनाथ ताटे, रोहित खताळ पाडेगावचा एक सितारा आपण पाहतोय. अलीकडच्या काळामध्ये चर्चेत असणारा सोमनाथ ताटे. काय घडलंय इथं आपण पाहतोय. व्हाईट बॉल अतिरिक्त उसळी आणि 1 बाउन्स मात्र इथं मिळालाय. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी. बघा गोलंदाजासाठी महेश सर काय सांगाल की पहिला चेंडू 1 बाउन्स आलाय. इथून कामगिरी कशी असावी लागेल. निश्चितच रोहित खताळ एक जबरदस्त गोलंदाज आहे. आयकॉन म्हणून खेळणारा हा खेळाडू पाडेगावचा हा सितारा आहे. आणि पहिला चेंडू त्याने त्या ठिकाणी एक भीती दाखवली होती फलंदाजाला, मी बाउन्सर मारणार म्हणून. तदनंतरचा पुढचा चेंडू ब्लॉक टाकला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू त्या ठिकाणी पाऊस मिळाला. डॉट जातोय चेंडू. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेत होता, बाउन्सर मारला होता. फलंदाजाला थोडस त्या ठिकाणी भीती निर्माण केली होती की खेळ माझा, या चेंडूवरती तू फटका, प्रश्न विचारला होता या चेंडूवरती मला फटका हाणून दाखव म्हणून. त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरक्षितरित्या टाकलेत मेजर सर. क्रिकेट इसी का क्रिकेट कहा जाता है. ये भी शॉट यहाँ पे यॉर्कर लेंथ गेंद थी. यहाँ पे अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन है यहाँ पे सोमनाथ ताटे. देखो मोबाइल में जैसे नेटवर्क होना चाहिए ना सर, क्रिकेट में फुटवर्क की जरूरत होती है. खड़े खड़े खेलने का प्रयास यहाँ पे देख रहे सोमनाथ ताटे द्वारा. 70 रन का प्रयास यहाँ पे, 70 रनों का पीछा करने के लिए उतरी है टीम कौस्तुभी लाइट. ये भी शॉट अच्छा है यहाँ पे, पॉइंट के ऊपर से सीधी गेंद जा रही है 4 रनों के लिए. इस चौके के साथ हुई है शुरुआत, यहाँ पे अंजाम दिया है. सहा धावा धावपल करते. चांगली सुरुवात, नक्कीच चांगली सुरुवात करावी लागेल. अभि काठेला पाचारण केले. नक्कीच प्रसाद खलाटे ते अनुभवी खेळाडू आहे. हाही इनसाइड आउटचा फटका मात्र फसला आणि इथं हातामध्ये बसलाय. अभि काटे, आकाश भोजने. आकाश भोजने मैदानाची तयारी करावी लागेल. सुनीलला या मैदानाचा चांगला अनुभव आहे. सुनीलनं मागील मॅचेस मध्ये मैदान खूप छान बनवलं होतं. साखरवाडीचा डायमंड म्हणून आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुनील. चांगली कामगिरी असते. क्रिकेटचा छंद जोपासत असताना आपण पाहतोय नक्कीच. हा हा हे आयोजकांच्या वतीनं सुनीलचं मात्र इथं आभार मानलं जातंय. खरंच कौतुक करावं लागेल की बोलाचं सहकार्य मात्र त्यांचं आहे. रोहित खताळ
भूषण फडतरे लॉंग ऑफला मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथं सक्सेस झालेले आहेत. इथं षटकाची समाप्ती 7 धावा धावपल करते आहेत. प्रसाद खलाटे अजूनही विस्फोटक मागे उभा आहे. 30 चेंडू मध्ये 63 धावा. बघा मोठं लक्ष नाही क्रिकेटमध्ये. नक्कीच आपण पाहतोय मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं अक्षय खता आणि संग्राम माने यांची फलंदाजी आपल्याला मागील मॅच मध्ये पाहायला मिळाली. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आकाश भोजने, लाला भोजने, रोहित, भूषण फडतरे. अरे भूषणला माहित असायला पाहिजे की नक्कीच एक आपल्या समोर मोठा फलंदाज उभा आहे आणि तो मेरिट वरती नक्कीच फलंदाजी करतो. तर कशा पद्धतीने फलंदाजी केली पाहिजे स्वतःला थोडस समजावावं लागेल. भूषणला कामगिरी करावी लागेल. मर्यादित षटकांचे सामने असतात. परत आपण पाहतोय की वेळ निघून गेल्यानंतर काय उपयोग नसतो. स्वतः संघनायक आहेत. यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. बघा 2 महत्वपूर्ण विकेट गेलेले आहेत सर. प्रेशर तर असणार आहे. बघा प्रतिस्पर्धी संघ पहिल्या शतकामध्ये वर्चस्व गाजवलं. त्यानंतर आपण पाहतोय आकाशची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भूषणला माघारी परतवलंय. कौस्तुभ विलायट संघासाठी पुढील प्रवास कसा राहील महेश सर? की उर्वरित धावा मात्र बनवायच्या 63 धावा. कशा पद्धतीने प्रवास राहील 28 चेंडू मध्ये? सर अजून चेंडू कमी आहेत. 28 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता. या ठिकाणी थोडंसं तुम्हाला विकेटवरती थांबावं लागेल. खराब चेंडूवरती खरपूस समाचार घ्यावा लागेल. थोडं काउंटर अटॅक गोलंदाजावर एका दुसऱ्या गोलंदाजावरती तुम्हाला अटॅक करावा लागेल. नवीन फलंदाज या ठिकाणी आलेत प्रसाद खराटे. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. फलटण तालुक्यातील एक मोठे नाव आहे चर्चेतील टेनिस क्रिकेट मधील. आणि लाला एक जबरदस्त गोलंदाज आहेत. परंतु पुढे देखील एक मोठा फलंदाज आहे. आले आले एक मोठा फटका घालण्याचा प्रयत्न. बॅट चिकट पंचांच्या विरुद्ध आत्महत्या झाले. बघायचे पंचांच्या अपील फेटाळला. सुरेख चेंडू टाकला होता. टप्प्या चेंडू होता. अतिरिक्त उसळी त्या ठिकाणी घेतली. हुकचा फटका घालायचा होता. बॅटच्या पट्ट्या चेंडू घालला कारण त्या ठिकाणी थोडासा फुटवरचा वापर थोडासा करताना दिसला नाही. प्रसाद जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि मेजर सर नेहमीच सांगतात की क्रिकेटमध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं असतं. सुरेख टाकलेला चेंडू होता. डाव्या एसटीवर टाकलेला चेंडू होता. हलकेच खेळून काढला. एक धाव घेतली. स्ट्राईक चेंज केला. स्ट्राईक वरती येतात सोमनाथ ताटे. हा देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. नाही सर ज्या गोष्टीची गरज होती बघा प्रसाद खलाटे. बघा थोडस आपण पाहतोय एक चांगला अनुभव. त्यांना माहिती आहे की सोमनाथ ताटे आणि प्रसाद खलाटे विकेटवरती जर थांबून राहिले तर उर्वरित षटकामध्ये आपण पाहतोय 15ची सरासरी या दोन्ही फलंदाजासाठी मात्र जास्त नाही. काय घडलंय इथं आपण पाहतोय. 1 बाउन्स. अतिरिक्त उसळी. लाला भोजने. आकाश उत्कृष्ट कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत या शतकामध्ये. महेश सर फक्त आणि फक्त 1 धाव दिली. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. उंच पुरा असणारा रोहित आकाश आपण पाहतोय. हो खाली राहिला. इथं आपण पाहतोय नक्कीच काय घडलंय. षटकाची समाप्तीने या शतकामध्ये आपल्या संघासाठी नक्कीच किफायती राहिलं. 1 धावाले 8 धावा धावपलकावरती.
रोहित खताळ इथं मात्र प्रसादला करून दाखवावं लागेल. अस्तित्वाची लढाई आहे आपण पाहतोय महेश सर. प्रसाद खलाटेला अनेकदा आपण पाहता अनेक मॅचेस मध्ये रोहित अजूनही 62 धावा. प्रसाद खलाटे किती धावा असतील? एक धाव. बघा चेंडू आपण पाहतोय इथं थोडासा एखादा चेंडू खाली राहतोय, एखादा चेंडू उसळी आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती. प्रसाद खलाटेने सोमाला मात्र कामगिरी करावी लागेल. कौस्तुभी लाईट इथं मॅच संधी मात्र निर्माण होते. कौस्तुभी लाईट ओंकार स्वीट संघानं आपण पाहतोय उर्वरित शतकामध्ये आपल्याकडे दाव मात्र खेचून घेतलाय. सोमनाथ ताटे एक मोठी ताकद आहे आपण पाहतोय. ताकदीचा वापर आणि इथं आपण पाहतोय चेंडू जातोय हवाई सपर. षटकार 6 धावा. सोमनाथ ताटेकडे ती ताकद आहे. सहजरित्या बघा 10 षटकाच्या मॅच मध्ये महेश सर 10 षटकाच्या मॅच मध्ये फलटण मध्ये आपण पाहतो नक्कीच याच खेळाडूच्या नावावरती शतकी खेळ अनेकदा खेळलाय आणि अर्धशतकही या खेळाडूच्या नावावरती आहे. परंतु हे मैदान वेगळं आहे. आज कामगिरी करावी लागेल. कामगिरी करत असताना येणाऱ्या अडचणीला अनेक ठिकाणी अनेक संकटांना सामोरं जावं लागेल आणि त्याच्यातून येणारं मात्र त्याच्या मेहनतीचं फळ आहे आणि मेहनतीचं फळ मिळवण्यासाठी मात्र कष्ट करावे लागतील. कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यश हमखास मिळत असतं. यशाचा पाठलाग करत असताना कर्तृत्व चांगलं करावं लागतं. हाही थोडासा खाली राहिला. ऑन द राईज खेळायचा होता. बघा मनसुबा तर बनवला होता परंतु इथं आपण पाहतोय थोडासा भाग्यशाली राहिला. काही घडू शकत होतं या चेंडूवरती आपण पाहतोय सोमनाथ ताटेसाठी. हा शॉट चांगला आहे परंतु लॉंग ऑफ मध्ये आकाश आहे भोसने. फटका फसला आणि इथं मात्र आकाशच्या हातामध्ये बसलाय. 15 वरती 2. तिसरी विकेट मात्र मिळाली आहे. ओंकार स्वीट संघ चांगलाच मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती रोहित गोलंदाजी टाकतात. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 15. एक मोठं लक्ष मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना या ठिकाणी 3 गडी बाद. धावसंख्या 15. रोहित गोलंदाजी टाकण्यासाठी तयार. रोहित एक जबरदस्त गोलंदाज. अजूनही त्यांच्या फलंदाजी या ठिकाणी झाली नाही परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त ऑलराऊंडर कामगिरी आहे. पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी खेळा मिळू. विकेट क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात. क्षेत्ररक्षण होत आहे. सूर्य क्षेत्ररक्षण अचूक फेकी. काय फेक आहे. रॉकेट थ्रो आवाज मिळाला सीमारेषेवरून डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान एकच धाव कारण स्ट्राईक वरती त्या ठिकाणी प्रसाद खलाटे येणं गरजेचं आहे. मोठमोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे प्रसाद. आधी आपण बघितलं संग्राम यांच्यावरती ते गेले. त्यांनी 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार खेचले होते. तदनंतर आपल्या संघाला एक चांगले धावसंख्या उभारून दिली होती प्रसाद यांनी. थोडासा खाली राहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्टे चेंडूला निर्धाव जातोय. दबाव. षटक संपताय 3रा. धावसंख्या 16. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 54 धावा. एक मोठं लक्ष आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठला करताना थोडस या ठिकाणी गोलंदाजांना टिचून गोलंदाजी केली आणि रोखलाय. 3 फलंदाज देखील तंबूत परतलेत परंतु मधल्या फळीतील फलंदाज प्रसादाने सागर पायचे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 54 धावांची आवश्यकता.
चौकार षटकारांची भाषा या ठिकाणी फलंदाजाला बोलावलेलं आहे, कारण गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं. आतापर्यंत 3 षटकात फक्त 16 धावा खर्च झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज सूरज राऊत, एका दुसऱ्या गोलंदाजावरती काउंटर अटॅक करावा लागणार आहे. सागर काय चेंडू टाकला, जबरदस्त चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर त्या ठिकाणी थोडासा गिरकी घेताना देखील पाऊस मिळाला आणि एसटी रक्षक रोहित यांनी जबरदस्त त्या ठिकाणी एसटी रक्षण देखील केला. निर्धाव गेलाय चेंडू. सूरज राऊत, सामना करणारे ते सागर. आडव्या बॅटने स्क्वेअर लेग. यानंतर होणारा सामना कौस्तुभ एलाइट्स विरुद्ध सह्याद्री 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं. यानंतरचा होणारा सामना आहे, लगेच नाणेफेक होईल आणि सामना देखील चालू होईल, याची दोन्ही करणारा नोंद घ्यायची. सूरजाचा डावेशीच्या बाहेर किंचितचा चेंडू आता शेपळून खेळण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू आहे. अजित रणदिवे सर त्या ठिकाणी दंडित करतायत. वाईट चेंडू. सूरज एक नावाजलेला गोलंदाज आहे, परंतु पुढे देखील एक मोठा फलंदाज आहे प्रसाद खल्लाटे. मोठमोठे फटके आपण त्यांच्या बॅटमध्ये पाडू, परंतु पुन्हा एकदा सूरज याचं कौतुक करावं लागेल, कारण कधी मधल्या स्टीवर चेंडू, कधी डाव्या स्टीवर, कधी उजव्या स्टीवर वेगवेगळे चेंडू पाहास मिळते. कधी स्लोअर वन चेंडू पाहास मिळते, व्हेरिएशन पाहास मिळतं त्याच्या गोलंदाजीवरती. आणि हेच तंत्र गोलंदाजानं वापरणं गरजेचं असतं, कारण तुम्ही ज्या एका टप्प्यावरती चेंडू टाकला तर तुम्हाला त्या ठिकाणी मोठे फटके येण्याची शक्यता असते. अकूट टप्प्या चेंडू त्यावरती पुल हुकचा फटका, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 2 धावा. फटका जरूर अतिशय चांगला होता, परंतु त्या ठिकाणी थोडासा एक नैसर्गिक थोडासा मैदानाला अडथळा आहे आणि डिक्लेअर झोन आपण त्या ठिकाणी ठरवलं. 2 धावा. सूरज सुरेख टाकलेला चेंडू आणि एसटी रक्षण जबरदस्त रोहित यांचा आणि प्रसाद खलाटे एसटीचे. जबरदस्त या ठिकाणी सूरज यांना गोलंदाजी टाकली, कारण चेंडू टाकल्यानंतर थोडासा आउटस्विंग पाहास मिळाला. एसटी रक्षक रोहित यांनी त्या ठिकाणी कोणतीच चूक केली नाही. एसट्या जबरदस्त त्या ठिकाणी चेंडू करेक्ट केला आणि एसट्या उद्ध्वस्त केला आणि त्या ठिकाणी प्रसाद यांना तंबूचा रस्ता धरावा लागला. ऋषिकेश काकडे आधीच्या सामन्यात एक धुवादार अशी फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. बघायचे आपल्या संघाला गरज आहे आता मोठे फटके खेळण्याची आणि ब्लॉक चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु वाईड चेंडू आहे. थोडासा वाईड शॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बचाव करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, कारण पुढं ऋषिकेशला चेंडू जर पुढे टाकला तर नेहमीच चेंडू मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येत असतो, परंतु या ठिकाणी वाईड शॉर्कर गोलंदाजाचं बचाव तंत्र आहे. आत्ताचा चेंडू देखील त्या ठिकाणी उजव्या बाहेर टाकला, पंचाने तो दंडित केला. वाईड चेंडू आणि रिव्ह्यू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घेतलेला रिव्ह्यू, वाईड साठी रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच बघायचे काय निर्णय येतोय.
तिसऱ्या पंचाचा निर्णय होतोय फेअर डिलिव्हरी आणि सक्सेस त्या ठिकाणी रिव्ह्यू झालेला आहे. ओव्हर षटक संपला. किती झाले? 3 4 4 ना. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31, माफ करा 21. अजूनही 2 षटकामध्ये 49 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 49 धावा. एक मोठं अशक्य आव्हान, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकता. 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. कौस्तुभ एलाइट संघाला या ठिकाणी 12 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय, कारण जे मेन स्ट्राईक गोलर दोघांनी 2-2 षटक या ठिकाणी टाकलेले आहेत. आता एक नवीन गोलंदाज प्रवीण रणवरे. सुरेख चेंडू, काय चेंडू टाकला, जबरदस्त भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. चेंडू पडल्यानंतर त्या ठिकाणी थोडासा उसळी घेतला आणि सरळ गेला रक्षक सागर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. सुरेख टाकलेला चेंडू होता. दुसरा चेंडू देखील त्या ठिकाणी चांगला टाकला. फलंदाज जाग्यावरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू जातोय. 10 चेंडू 49 धावांची आवश्यकता आहे. मोठमोठे फटके खेळावे लागतील. ऋषिकेश देखील नॉन स्ट्राइक एंड वरती उभे आहेत. जवळजवळ प्रति चेंडूवरती षटकार खेचावा लागेल. मोठा फटका करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वन हँड कॅच. व्हॉट कॅच, काय झेल टिपलाय. आधी देखील पहिल्या सामन्यामध्ये आपण एक सीमारेषेवरती झेल पाहिला होता. आत्ताचा देखील एक वन हँडेड कॅच. अमन यांनी अतिशय उत्कृष्ट झेल, एका हातामध्ये वन हँडेड कॅच. जबरदस्त झेल टिपलाय. उत्कृष्ट झेल. नवीन फलंदाज सोहम. मोठा फटका क्षेत्ररक्षक लाला आणि पुन्हा एकदा त्याने दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. 2 चेंडूवरती 2 फलंदाजाला त्या ठिकाणी तंबूत परत हॅट्रिक वरती आहेत. प्रवीण रणवरे एक जबरदस्त अनुभवी अशा गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी ऍक्शन आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकली आणि 2 फलंदाजाला 2 चेंडूवरती या ठिकाणी बाद केलंय. बघायचे हॅट्रिक वरती आहेत. हॅट्रिक मिळवतात का प्रवीण. आधीच्या सामन्यात देखील एक हॅट्रिक चान्स आला होता, परंतु हॅट्रिक अजून नोंदवता आला. या स्पर्धेमधील आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसात अर्धशतकी खेळी अक्षय खताळ यांनी आपल्या नावावरती या ठिकाणी साकारले. आता हॅट्रिक या ठिकाणी प्रवीण रणवरे आपल्या नावावरती करतायत का हे पाहायचं आहे. 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. सह्याद्री 11 आणि कौस्तुभ 11चे संगणक टॉस का बॉस मध्ये यायचे. त्या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचे शुभ हस्ते नाणेफेक होईल. टॉस का बॉस सौजन्य आबादी परफेक्ट मॅन स्वॅप. मोठा फटका खेळत उंच गेला. हॅट्रिक चान्स आणि रोहित कोणते चुकवणार नाही आणि हॅट्रिक आपल्या नावावरती केले प्रवीण रणवरे यांनी. SPL मधील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली. पहिला अर्धशतक अक्षय खताळ यांनी आपल्या नावावरती नोंदवला होता. गोकुळ देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खूप चेंडू उंच गेला आणि रोहित खताळ यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल टिपला आणि प्रवीण रणवरे यांना या ठिकाणी हॅट्रिक मिळाले. पहिली हॅट्रिक. अभिनंदन असेल प्रवीण रणवरे. काय आजच्या स्पर्धेमध्ये आपण 3 षटकार देखील पाहिले आहेत. 3 फलंदाज या ठिकाणी बाद होताना हॅट्रिक देखील पाहिले. अर्धशतक देखील रोहित अक्षय खताळांच्या बॅट मधून चौकार षटकारांची अर्धशतकी पाहिली आणि अर्धशतक देखील त्यांच्या नावावरती. काय या स्पर्धेमध्ये पावास मिळते. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. जय हनुमान तालीम संघ पिंपळवाडी आयोजित साखरवाडी प्रीमियर लीग चा थरार. आजचा पहिला दिवस, पर्व पहिल्या दरम्यान प्रवीण यांचा पुढचा चेंडू.
सुरेख टाकलेला चेंडू होता मैदानावर 3 विकेट. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी आहे. प्रवीण रनौरे यांनी अतिशय जबरदस्त षटक आता जरी स्ट्राईक 2 बॉलरने 2-2 षटकं टाकली असली तरी तदनंतर या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण रनौरे आणि त्यांनी अक्षरशः यांच्या त्या षटकामध्ये 3 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आणि निर्धाव षटक टाकलंय. जबरदस्त षटक. प्रवीण सर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे थैमान ग्रुप साखरवाड यांच्याकडून. कारण निर्धाव षटक आणि 3 विकेट देखील या षटकात टाकण्यात. या मैदानावरती निर्धाव षटक टाकणं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं प्रवीण रनौरे सर यांनी. सूरज राऊत गोलंदाजीसाठी आलेले आहेत. ऋषिकेश आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डावीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. अवांतर चेंडू पंच दंडित करतात आणि वाईड चेंडू. तसं काय नाही, तुम्ही खेळा की तुमची मॅच, तुम्ही नंतर निकाल सगळ्या मॅच झाल्यावर कोण जी 2 जिंकल. कौस्तुभ एलाट संघ सुपर ओव्हर मध्ये या ठिकाणी हार पत्करावर लागले परंतु आता पुन्हा एकदा पुनरागमन केलंय संघानं. जबरदस्त संघानं मुसंडी मारली आणि या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. आम्ही तर काय गेलोय, तुम्ही जर एक हरला 23 किंवा तुमच्या रन आतापर्यंत धावपळ करू लागलेत. 7 फलंदाज तंबूत परतलेत. भूषण फरतडे नाणेफेक करण्यासाठी या. ऋषिकेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खूप उंच केला. आपल्याच गोलंदाजीवरती या ठिकाणी सूरज यांनी झेल टिपलाय आणि ऋषिकेश तंबूत परतलेत. 8 गडी बाद 23 धाव संख्या 23. 8 गडी बाद थोडस पडझड झालेलं दिसते आपल्याला. कारण गोलंदाजानं या ठिकाणी अतिशय जबरदस्त गोलंदाजी ज्या गोलंदाजावरती जबाबदारी देते आपली चूक जबाबदारी या ठिकाणी पार पाडली. भूषण फरतडे आपल्याला शेवटचा पुकार. भूषण फरतडे नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला शेवटचा पुकार असेल. भूषण फरतडे मोठा फटका जबरदस्त मारलेला हा फटका. टायमिंग शॉट 6 धावा परंतु त्या ठिकाणी थोडासा वेळ निघून गेलेला आणि मयुरेश मार्केट सुपर 6 तडाखा आपण आता पाहिला आहे. जबरदस्त षटकार आणि युवराज रनौरे पाटील प्रत्येक षटकारासाठी एक झाड लावण्यात येणार आहे. एक धाव घेतले. शेवटचा चेंडू या षटकातील. ओंकार स्वीट्स संघाने या ठिकाणी अतिशय जबरदस्त कामगिरी करत या ठिकाणी विजयाच्या समीप पोहोचलेला संघ ओंकार स्वीट. आणि मोठा फटका बघायचं उंच गेलाय. सुरेख झेल प्रवीण रनौरे. काय या ठिकाणी झेल देखील टिपला. सीमारेषेवरती उभा होते तरी देखील 7-8 पावले पळत जाऊन सुरेख झेल टिपला आणि ओंकार स्वीट्स संघाने या ठिकाणी दणदणीत विजय साजरा केला. 39 धावांना या ठिकाणी विजय साजरा केला. एका टेबल पॉइंट्स मध्ये देखील कारण मोठा विजय आहे. आघाडी आपण मिळवले. रन रेट देखील आपण या ठिकाणी चांगला राखलेला आहे कारण 39 धावांनी हा सामना आपण जिंकलेला आहे. अभिनंदन असेल दोन्ही संघाचा. भूषण फरतडे आणि या ठिकाणी नाणेफेक झालेले सह्याद्री 11 संघानं प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. माफ करा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडीशी माहिती आहे. ब्रेक होईल त्यांच्यासाठी 5 मिनिटाचा ब्रेक होईल. बॅटिंग आणि आता परत त्यांचा सामना लगेच सह्याद्रीची बॉलिंग. सह्याद्री 11 संघानं प्रथम नाणेफेक जिंकून या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. कौस्तुभ 11 संघ लगेच आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे. एक थोडासा या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं सूचना आहे. 10 मिनिटाचा ब्रेक आहे तुमच्यासाठी. आताच आपण सामना खेळ